आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेली रोल्स रॉयल्स आता पिंपरी चिंचवडमधल्या बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे आहे। कोरटकरला गाडीसोबत फोटो काढायचा असल्यानंच काढू दिला, कलाटेंकडून स्पष्ट। उद्योजक तुषार कलाटे, मनोहर भोसले आणि प्रशांत कोरटकरचा एकत्रित फोटो माहूर गडावर जातानाचा फोटो असल्याची माहिती आहे। चंद्रपूरच्या धीरज चौधरींवर कोरटकरसाठी गाडीची व्यवस्था केल्याचा आरोप आहे। रसिक पडवेकरनंच गाडी मागितल्यानंच दिली धीरज चौधरींचं स्पष्टीकरण। तर फरार असताना कोरटकरनं वापरलेली गाडी धीरज चौधरी यांच्या नावावर आहे। कॉल किया कि भैया मेरी गाड़ी खराब हो चुकी है, तो आप मुझे अपनी 2-3 दिन के लिए गाड़ी दे सकते हो क्या। उनकी गाड़ी सच में खराब हुई थी, जिसके लिए मैंने उनको चंद्रपुर में टो नंबर दिया, जो गाड़ी टो करके चंद्रपुर से नागपुर लेके गई। सुदर्शन घुलेचा जबाब अपूर्ण असल्याची शंका आहे। स्टँडर्ड फॉर्मॅट सारखा तिघांचाच जबाब आहे। अंजली दमानी यांचं ट्विट। सुदर्शन घुलेचा जो काही माध्यमांकडे जबाब आलाय, त्या जबाबाची जर आपण बघितलं तर ते पूर्णच्या पूर्ण फ्लॉड असा जबाब आहे। आता अर्धवट म्हणजे ज्या खून झाल्यानंतर पुढे काय झालं हे त्याच्यात काहीही उल्लेख नाही। मी वाल्मिक कराडचा माणूस, कंपनी सुरू ठेवण्याचे असल्यास 2 कोटी रुपये खंडणी अण्णालाच द्या। सुदर्शन घुलेकडून अवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेला धमकी, प्रत्यक्षदर्शींचा हा जबाब आहे। बीडच्या मराठा मेळाव्यानंतर मनोज जरांगेंची तब्येत खालावली। बीडमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। जरांगेंची प्रकृती सध्या स्थिर, डॉक्टरांची माहिती। 2100 बाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, जाहीरनाम्यामध्ये अजित पवारांनी उल्लेख केला आहे। योग्य वेळी महायुती सरकार निर्णय घेणार, आदिती तटकरे यांचं वक्तव्य। 2100च्या बाबतीतला सुद्धा सकारात्मक निर्णय हा निश्चितपणाने सरकार घेईल, कारण आम्ही जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला ते कळणंच आहे, त्यामुळे योग्य वेळी त्या संदर्भातला निर्णय महायुतीचं सरकार घेईल। आमदारांनी ठरवल्यास राज ठाकरेंवर हक्कभंग दाखल होऊ शकतो। विधानसभेत सगळे खोक्याबाईच बोल भरलेत, या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य। हे वाक्य याच्यावर हक्कभंग होऊ शकतो। हक्कभंगासाठी होऊ शकतं ना, कुठे एखाद्या आमदाराला वाटलं की बाबा ते दखलपात्र आहे तर ते होऊ शकतं, असं काही नाही। 14व्या मजल्यावरून दिशा थेट इमारतीच्या संरक्षक भिंतीबाहेर पडली। दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरीरावर कपडे होते। कारमधील 2 तरुण, वॉचमन आणि 3ऱ्या मजल्यावरील कुटुंबाचा जबाब आहे।